मिळाले अनेक संदर्भ, मागितले नाही स्पष्टीकरण. भूमिका संपून गेल्या, आठवत राहिलो ते सादरीकरण. ते सादरीकरण एवढं काळजात रुतलं, तुझं जगणं मी माझं समजू लागलो आणि माझ्या आयुष्याला तुझ्या आयुष्याचा आश्रय मिळावा आणि माझ्या आयुष्यातला प्रत्येक सूर्य हा तुझ्या नावाचा यावा अशी मी देवाला प्रार्थना करू लागलो. अर्थात प्रत्येकाच्या जीवनाची जीवनगाथा ही सारखीच असते, फक्त फरक असतो त्यातल्या अध्यायाचा. कोणाचा अध्याय आधी येतो, कोणाचा नंतर येतो. अनेक अध्याय असतो तो प्रेमाचा. या प्रेमाचा अध्याय जरी वेगवेगळा आला तरी त्यातली एक भावना, एक भाव तो सारखा असतो, तो म्हणजे निस्सीम, निरागस आणि निस्वार्थ भाव. आणि हाच निस्सीम, निरागस, निस्वार्थ भाव शब्दरूपी मांडण्याचा प्रयत्न करतो मी. सांकेतिक कोड क्रमांक 79 विषय बोलतो आहे प्रेम सब्र है, सौदा नाही. मुळात गौतम बुद्ध असं म्हणतात की प्रेम ही अशी गोष्ट आहे जी आपण इतरांना देऊ शकतो. यालाच पुढे नेत प्लोटो असं म्हणतो की प्रेम ही अशी गोष्ट आहे जी आपल्या अपूर्णत्वाला पूर्णत्व प्राप्त करून देते, अन्यथा या जगामध्ये आपण अपूर्णच असतो. याच प्लोटोच्या म्हणण्याला अनुसरून प्राचीन ग्रीक दंतकथा प्रचलित आहे. पूर्वी माणसाला 4 हात 4 पाय 2 चेहरे असायचे. त्या अहंकारामध्ये तो इकडून तिकडे भटकंती करायचा. एकदा त्याने देवतांचा अपमान केला, तेव्हा देवतांचा राजा जीसस याला राग आला आणि त्याने त्या व्यक्तीचे 2 भागामध्ये विभाजन केले. तेव्हापासून तो व्यक्ती आपल्या दुसऱ्या भागाचा शोध घेत आहे. अर्थात काय तर या समाजामध्ये एकलेपण खातंय म्हणून तो त्याच्या जोडीदाराचा साथ घेतो आहे. आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये एक व्यक्ती जो असतो तो आपली भावना समजून घेण्यासाठी, म्हणजे लहानपणी आईवडील असो, तारुण्यात मित्र मैत्रीण प्रियकर प्रेयसी असो, किंवा वयोवृद्ध झाल्यानंतर आपली पत्नी असो किंवा मुलं असो, प्रत्येक व्यक्ती हा असतो आणि तो असणं गरजेचं असतं. माझ्या मते प्रेम म्हणजे काय तर प्रेम ही 4 पुस्तकं वाचून किंवा 4 व्यक्तींकडे बघून समजून घेता येत नाही, काही शिकता येत नाही. ते जगावं लागतं, जपावं लागतं. प्रेयसीच्या प्रेमामध्ये म्हणजे भावनांचा ओथंबलेला पूर होऊन तसं बेभान होऊन कोसळावं लागतं. प्रेयसीच्या प्रेमामध्ये बुडून जायला तसं बेभान होऊन कोसळावं लागतं. प्रेमाला ना कुठल्या नात्यात बांधता येते, ना कुठल्या बंधनात, ना कुठल्या लेबल लावलं येतं. या नात्याला लेबल न लावणंच योग्य असतं, कारण हे लेबल लावल्याने नातं नितळ राहत नाही. हे पाण्यासारखं नितळ राहायला गेलं पाहिजे आणि या प्रवाहामध्ये वाहत जात असताना कुठल्याच किनाऱ्याची पर्वा न करता त्यात वाहत जावं लागलं असतं. पण हल्ली असं प्रेम आम्हाला बघायला भेटतं का तर मुळात म्हणजे एक प्रेमी आपल्या प्रेयसीसाठी लिखे जो खत तुझे तेरी याद में हजारो रंग असं म्हणत पत्र लिहायचा. ते पत्र देऊ म्हणून त्याच्या डायरीमध्ये राहायचं 4 ते 5 दिवस. त्यानंतर ते तिला मिळाल्यानंतर ते पत्र वाचून उत्तर वाचण्यासाठी, नंतर त्या पत्राचं उत्तर वापस यापर्यंत येण्यासाठी पूर्ण 1 महिन्याचा कालावधी निघून जायचा. आणि या कालावधीमध्ये त्या प्रेमाच्या नात्याला निस्सीम, निरागस, निस्वार्थ भाव आणि त्याचबरोबर जो दोघांमध्ये येणारा संयमी भाव निर्माण व्हायचा. पण हल्लीच्या जमान्यामध्ये आम्हाला असं बघायला भेटत नाही. म्हणजे आम्ही पेस्ट करण्याआधी पोस्ट करू लागतो आणि म्हणजेच गुड मॉर्निंगपासून ते गुड नाईटचा प्रवास हा आमचा कधी प्रेम होतो हे आमचं आम्हाला कळत नाही. आणि या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही त्या 2 mmचे इमोजीचा उपयोग करतो. मग त्या mmच्या इमोजीमध्ये खरंच तुमच्या आमच्या भावना व्यक्त होतात का? आणि जर त्या भावना व्यक्त होत असेल तर मग आपण प्रेमाचा सौदा करतो, भावनांचा सौदा करतो की प्रेम करतो, हा प्रश्न आम्हाला निर्माण होणं गरजेचं असतं. कालांतराने गोष्ट अशी येते की आम्हाला प्रेमाचा सार समजत नाही. निस्सीम, निरागस, निस्वार्थ भाव काय असतो हा कळत नाही. आणि हा निस्सीम, निरागस, निस्वार्थ भाव जोपर्यंत तुमच्या आमच्या प्रेमामध्ये येणार नाही ना, तोपर्यंत आमच्या जीवनाची यात्रा ही तीर्थयात्रा न ठरता ती अंत्ययात्रा ठरेल. ज्यावेळेस वासनेचं विलय यामध्ये निर्माण होतं ना, त्यावेळेस ती तीर्थयात्रा अंत्ययात्रा ठरते. आणि ही अंत्ययात्रा आम्हाला नको आहे. म्हणजे ज्यावेळेस मी एक प्रेमी म्हणून, कवी म्हणून ज्यावेळेस प्रेम करू लागतो, त्यावेळेस मीही लिहू लागतो की बघ सखे मी शोध माझा तुझ्यात घेऊ लागलो, बघ सखे मी शोध माझा तुझ्यात घेऊ लागलो आणि मी राधा बनून तुला कृष्ण म्हणू लागलो. अर्थात काय तर तिला होणाऱ्या वेदनांची संवेदना जोपर्यंत माझ्या काळजाला लागणार नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रेमाचा स्वार्थ मला कळणार नाही किंवा कुठल्याच प्रेमिकाला कळणार नाही. आणि हा सार समजून घेणं गरजेचं असतं. म्हणजे ती माझी व्हावी ही इच्छा मनात असणं गरजेचं असतं, पण ती माझीच व्हावी ही इच्छा मनात बाळगणं म्हणजे एक प्रकारचा स्वार्थ आहे, एक प्रकारचा हक्क गाजवणं असतं. आणि प्रेमामध्ये हक्क गाजवायचा नसतो, तर हक्क गाजवायला द्यावा लागत असतो. आणि तो हक्क गाजवायला दिल्या गेल्यानंतर आपल्याला प्रेम देणं काय असतं हे कळतं. म्हणजे गौतम बुद्ध ज्या प्रकारे म्हणतात की प्रेम देणं गरजेचं असतं, त्याप्रकारे मीही म्हणतो आनंद वाटल्याने वाढतो आणि प्रेम दिल्याने मिळतो. मग प्रेम द्यायला काय हरकत आहे? आणि जोपर्यंत आम्ही हे प्रेम
देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला प्रेमाचा सार समजला येणार नाही. आणि हा सार समजून घ्यायचा असेल तर कुठल्याही तत्त्वज्ञान वाचण्याची गरज नाही. एकदा आपल्या घरात आईबापाकडे बघायचं, 9 महिने पोटामध्ये गर्भ धारण करणाऱ्या त्या आईला विचारायचं, ज्यावेळेस ते बाळ पहिला श्वास घेतो आणि त्या आईच्या मनामध्ये निर्माण होणारा पहिला भाव म्हणजे प्रेमाचा सौदा न राहता तो संयम असतो. तो संयम आज आम्हाला जास्त बाहेर गायची गरज नाही. तोच जो बाप दिवसरात्र कष्ट करून त्या मुलाचे हट्ट पुरवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो ना, त्या बापाचा एकदा विचार करायचा. त्यावेळेस आम्हाला प्रेम सौदा की सब्र यात गफलत होणार नाही. मग त्यावेळेस आम्ही हक्काने म्हणू की प्रेम हे सब्र आहे, सौदा नाही. आणि तो सौदा आम्हाला नको आहे. एवढाच मनपूर्वक धन्यवाद.